फडणवीस धमक्यात देत राहिले आणि दुसरीकडे थलपती विजय यांनी 2 महिन्यात ते करून दाखवलं जे कोणत्याही मुख्यमंत्र्याला जमलं नाही। मुख्यमंत्री विजय यांनी 2 महिन्यामध्ये असा बदल घडवलाय, ते ऐकल्यानंतर आपण देखील त्यांचं कौतुक कराल। दुसरीकडे आपले मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, भाडेके टट्टे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, बघून घेऊ। फडणवीस म्हणतात, माझी बदनामी करा पण महाराष्ट्राची बदनामी करू नका। ऐसे कुछ भाड़े के टट्टे। दुसरीकडे मुख्यमंत्री विजय मात्र कोणावरती टीका करत नाही। 2 महिन्यापासून ते आपलं काम करत राहिले। त्यांनी अवघ्या 2 महिन्यामध्ये असे 10 निर्णय घेतले जे आजपर्यंत कोणत्याही राज्यामध्ये लागू झालेले नाहीत। मुख्यमंत्री विजय यांनी नेमकं काय निर्णय घेतलेत हे सर्वांनी ऐकायला पाहिजे, त्यामुळं हा व्हिडिओ सर्वांनी लक्ष देऊन पहा। राजकारण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात निवडणुका, मोठ्या सभा आणि त्या सभेमधून दिलेले मोठे मोठे आश्वासन। पण प्रत्यक्षात काय दिसतं आपल्याला? सरकार स्थापन होतं पण जनतेला दिलेले आश्वासन मात्र पूर्ण होत नाही। पण या ठिकाणी इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलंय, एक नवीन व्यक्ती मुख्यमंत्री होतो ज्याला काही राजकारणाचा अनुभवही नाही। त्या व्यक्तीने प्रचारादरम्यान जे आश्वासन दिले नव्हते ते देखील पूर्ण करतो। तो व्यक्ती म्हणजे सी विजय जोसेफ, तमिळनाडूचे मुख्यमंत्री। बऱ्याच लोकांनी अगोदर त्यांच्यावरती टीका केली, हा तर एक अभिनेता आहे, हा सुपरस्टार आहे, याला काय राजकारणाचं कळतंय, यांना कोण निवडून देणार आहे। पण तमिळनाडूच्या जनतेने डायरेक्ट त्यांना मुख्यमंत्रीच केलं। आता मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय थलपती यांनी कोणते 10 महत्त्वाचे निर्णय घेतलेत ते सविस्तर ऐका। सर्वात प्रथम चर्चा होते ती शेतकऱ्यांबद्दल। तमिळनाडू सरकारने पीक कर्जासंदर्भात शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला। 14 लाख शेतकऱ्यांचं पीक विमा कर्ज माफ केलं। शेतकऱ्यांच्या डोक्यावरती जो कर्जाचा बोजा होता तो एका झटक्यामध्ये उतरवला। त्यांच्या या निर्णयाने तमिळनाडूमधीलच काय, संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलंय, कारण की त्यांच्यासारखा निर्णय इतर कोणत्याही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही, विशेष म्हणजे नवीन मुख्यमंत्री। यानंतर त्यांनी दुसरा निर्णय घेतला, तो म्हणजे महिलांची आणि मुलींची सुरक्षासाठी। आपल्याला तर माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक जण ओरडून थकले, महिलांच्या सुरक्षेसाठी काहीतरी करा, नवीन नियम काढा, पण त्याच्यावरती कुठलाही नियम निघत नाही। आणि तिकडे तमिळनाडूमध्ये नवीन मुख्यमंत्री होताच त्यांनी महिलांसाठी स्पेशल टास्क फोर्स तयार केली। 70पेक्षा जास्त पोलिसांच्या तुकड्या बनवल्या आणि त्यामध्ये विशेष करून महिला पोलीस आहेत। आता या महिला पोलिसांना मुख्यमंत्री विजय यांनी काय काम दिलं तेही ऐका। ज्या ठिकाणी शाळा आहे, ज्या ठिकाणी कॉलेज आहे, ज्या ठिकाणी धार्मिक स्थळं आहे, ST स्टँड आहे, रेल्वे स्टँड आहे, अशा सर्व ठिकाणी 24 तास त्या महिलांची ड्युटी असणार आहे, जेणेकरून दिवसा असो किंवा रात्र असो कोणत्याही महिलेला, मुलीला त्रास होता कामा नये। त्यांनी फक्त घोषणाच नाही केली, मुलींबरोबर, महिलांबरोबर विनयभंग करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई देखील केली। एवढेच नाही तर प्रत्येक महिला, मुलींसाठी त्यांनी तात्काळ हेल्पलाईनसुद्धा चालू केली। जर कोणत्याही मुलीला किंवा महिलेला असुरक्षित वाटत असेल, त्यांनी तात्काळ त्या हेल्पलाईनला फोन करायचा आहे, अवघ्या काही मिनिटांमध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचतील, अशी सुविधा त्यांनी केली। बरं, महिलांना फक्त सुरक्षा देऊन चालत नाही, त्यांनी महिलांसाठी, मुलींसाठी राज्यामध्ये बस सेवा देखील फ्री करून टाकली। एवढंच नाही तर ज्या महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, ज्यांच्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम आहे, अशा घरातील मुलींना त्यांच्यामार्फत 8 ग्रॅम सोनं आणि लग्नासाठी कपडे देण्याचा देखील त्यांनी निर्णय घेतला। यानंतर तिसरा निर्णय त्यांनी घेतला, राज्यातील सर्वांना 200 युनिटपर्यंत वीज बिल फ्री देण्याचा। म्हणजे आपण 200 युनिटपर्यंत वीज बिल वापरली तर आपल्याला एकही रुपये भरण्याचा गरज नाही। आणि दुसरीकडे आपले मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणतात, स्मार्ट मीटर सर्वांच्या घरी लागणार। विधानसभेमध्ये अनेक आमदारांनी त्या स्मार्ट मीटरचा विरोध केला, तरी देखील मुख्यमंत्री फडणवीस हे सांगतायत स्मार्ट मीटर हे फायद्याचं आहे, त्या स्मार्ट मीटरमधून लोकांचे बिलं कमी होतील। पण ते बिल कमी होण्याऐवजी 4 पट बिल जास्त येत आहेत। यानंतर त्यांनी चौथा निर्णय असा घेतला, तो म्हणजे सरकारी हॉस्पिटलबद्दल। आत्ता गेल्या 4-5 दिवसाअगोदरच त्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये छापा टाकला होता। त्याचं कारण होतं, सरकारी हॉस्पिटलमधील काही कर्मचारी आणि डॉक्टर पेशंटकडून पैसे घेत होते। याशिवाय सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेशा सुविधा देखील नव्हत्या, जेवण व्यवस्थित नव्हतं, पाण्याची सुविधा नव्हती। त्यांनी अचानक सरकारी हॉस्पिटलला व्हिजिट केली, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये काय चाललं हे त्यांच्या डोळ्यासमोर आलं। या ठिकाणी मुख्यमंत्री विजय यांनी स्पष्ट आदेश दिले, सरकारी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही पेशंटला जर उपचार मिळाले नाही
तर संबंधित डॉक्टरला निलंबित केलं जाईल. याशिवाय जेवणाची क्वालिटी चांगली पाहिजे, पिण्याचं पाणी स्वच्छ पाहिजे आणि जर कोणी कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांनी पैसे घेतले त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल. यानंतर 5वा निर्णय त्यांनी घेतला तो म्हणजे सर्वांसाठी दिलासादायक होता. ज्या ठिकाणी शाळा आहे, मंदिर आहे किंवा कॉलेज आहे किंवा धार्मिक ठिकाण आहे, अशा परिसरामध्ये कुठेही दारूचे दुकानं चालणार नाही. ते दारूची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले. याशिवाय 18 वर्षाखालील कोणालाही दारू विकली तर संबंधित दुकानावरती कारवाई केली जाईल. 6वा निर्णय होता त्यांच्या सरकाराच्या विरोधामध्ये. त्यांचं असं म्हणणं होतं, आमचं सरकार स्थापन झाले पण आमच्या सरकारमधील कोणताही अधिकारी, कोणताही नेता जर तुमच्याकडून पैसे घेत असेल तर मला त्वरित त्याची माहिती द्या. मग तो आमदार असो, खासदार असो किंवा कुठलाही मंत्री असो, त्याला सोडणार नाही. म्हणजे आपल्याला सरकारी कामं करून घेण्यासाठी काही ठिकाणी पैसे द्यावा लागतात. जर असे अधिकारी, असे कर्मचारी आपल्याला कुठे आढळले तर त्यांचा व्हिडिओ शूट करा, जेणेकरून तुमच्याकडं पुरावा हवा आणि हा पुरावा तुम्ही मला पाठवा. त्यासाठी मुख्यमंत्री विजय यांनी एक हेल्पलाईन देखील चालू केली. यानंतर मुख्यमंत्री विजय यांचा 7वा निर्णय असा होता, शहरामधील खेडेगावात जाणाऱ्या एस टी बसबद्दल. त्या जुन्या सर्व एस टी बसेस काढून टाकायच्या आणि त्या जागेवरती इलेक्ट्रिकल व्हेकल चालवायच्या. याशिवाय त्यांनी डिजिटल बॅनरवरती देखील बंदी आणली. म्हणजे आपण आपल्या राज्यामध्ये बघा, रस्त्यावरती चालताना आपल्याला मोठे मोठे बॅनर दिसतात, पोस्टर दिसतात. पण या ठिकाणी मुख्यमंत्री विजय यांनी स्पष्ट आदेश दिले, राज्यामध्ये कोणाचेही पोस्टर लागणार नाही, कोणाचेही बॅनर लागणार नाही. एवढंच काय, त्यांनी त्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना देखील स्पष्ट सांगितले, आपल्या पक्षातील जर कोणत्याही आमदाराचा फोटो किंवा बॅनर लावला त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. नंतर मुख्यमंत्री विजय यांनी निर्णय घेतला तो म्हणजे राज्यातील तरुणांसाठी. आपण अनेक वेळा पाहतो आपल्या राज्यातील तरुण दुसऱ्या राज्यांमध्ये नोकऱ्यासाठी जातात. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या राज्यातील बरेचसे मुलं नोकरीसाठी आलेले आहेत. पण या ठिकाणी मुख्यमंत्री विजय यांनी तात्काळ आदेश दिले, तमिळनाडूमध्ये मोठं IT पार्क उभारलं जाईल, बाहेरच्या कंपन्यांना इथं संधी दिली जाईल आणि यामधून तमिळनाडूमधील बेरोजगार तरुणांना मोठा रोजगार निर्माण होईल, जेणेकरून राज्यातील तरुणांना दुसरीकडे बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. अवघ्या फक्त 2 महिन्यामध्ये असा निर्णय कोणता मुख्यमंत्री घेईल का, तेही राजकारणाचा अनुभव नसताना. 8वा त्यांचा निर्णय होता मंदिरांबद्दल. म्हणजे मंदिरांमध्ये जाण्यासाठी आपल्याला VIP दर्शनासाठी पैसे द्यावा लागायचे. पण त्यांनी पूर्ण निर्णय बदलले, कोणत्याही व्यक्तीला VIP दर्शन मिळणार नाही. दुसऱ्या भाविकाप्रमाणेच VIP व्यक्तीला देखील लाईनीमध्ये उभा राहून देवाचं दर्शन घ्यावं लागेल. 9वा निर्णय होता त्यांचा राज्यातील लोकांना सरकारी नोकरीबद्दल. विजय ज्यावेळेस मुख्यमंत्री नव्हते तेव्हा त्यांच्या प्रचारादरम्यान 40 लोकांचा मृत्यू झाला होता. त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्यांनी सरकारी नोकरी दिली. आणि 10वा निर्णय होता तो म्हणजे मुख्यमंत्री विजय तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहे. कोणालाही कधी काही प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट हेल्पलाईनला फोन करायचा आणि मुख्यमंत्री स्वतः त्या घटनेची दखल घेणार. आज फक्त तमिळनाडूमध्येच नाही, संपूर्ण देशामधून विजय जोसेफ यांचं कौतुक केलं जात आहे. प्रत्येक राज्यातील लोक म्हणतात असा मुख्यमंत्री आपल्या राज्यामध्ये देखील असावा. काय हे बदल आपल्या राज्यामध्ये घडू शकत नाही? मुख्यमंत्री फडणवीस हे बदल सहजपणे घडून आणू शकतात, पण ते अशा प्रकारचे निर्णय कधी घेतच नाहीत. या उलट आपल्या राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. मी तुझा पक्ष फोडतो, तू माझे खासदार फोड, या खासदाराला विकत घे, त्या आमदाराला विकत घे. पण राज्याच्या विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री विजयचे निर्णय सर्वात उत्कृष्ट निर्णय वाटत आहेत. काय आजपर्यंत आपण ऐकलंय का एखाद्या राज्यामध्ये नवीन मुख्यमंत्री झाला आणि त्यांनी फक्त 2 महिन्यामध्येच असा बदल घडवला ज्याची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये होत आहे?